आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड शिफारसी व अनुकंपा लागू करण्यात यावे यासाठी 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणस्थळी डॉक्टर अतुल भोसले यांनी भेट देऊन कर्मचारी व प्रशासन यांची लवकरच बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यात येईल असे आश्वासित केले। तुम्ही बाहेर व्हा, ही जी आहे बरोबर नाही। आम्ही सफाई कर्मचारी कराड शहराचा आम्ही विकास करतोय, कराड शहराची स्वच्छता जी करतोय ती कशासाठी करतोय की कराड शहराचा मान मिळावा, उंच व्हावं। जिथं आता आपण महाराष्ट्रात राज्यात आपण कराड नगरपालिकेने पहिला नंबर काढलाय आणि शिवसाहेब जर कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचाऱ्यांना जर असे जर बोलत असतील तर म्हणजे आम्हाला ते म्हणजे सहनच होत नाही। त्यामुळे कसं आम्ही सुद्धा त्यांना म्हटलं तुम्ही तुमचा म्हणजे तुमच्याही तुम्ही करा, आमच्याही आम्ही करतो, पण ते आम्हाला अजिबात दातच देत नाहीत। बेमुदत उपोषण सुरू आहे आणि या सगळ्या सेवकांची चर्चा केली। त्यांचा सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की हायकोर्टामध्ये जो निर्णय झाला आहे त्या हायकोर्टामधल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी। मी त्यांना सगळ्यांना विनंती केली की उपोषण आपण स्थगित करावं। महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे, सीओना घेऊन आपण याच्यावर बैठक करू आणि योग्य तो मार्ग या सगळ्या गोष्टीमधून आपण काढू। उच्च न्यायालयाचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुसार आपल्याला जी गोष्ट करणं आवश्यक आहे तो सगळा निर्णय कराड नगरपालिकेच्या वतीनं होईल याची मी त्यांना खात्री दिलेली आहे आणि मी सकारात्मक आहे की हे उपोषण ते स्थगित करतील। कारण आई बहिणी आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, असं उपोषण जर का जास्त काळ चाललं तर त्याचा कुठं त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये याची मला काळजी वाटते। राज्य सरकारकडून लागेल तो तोडगा आपण काढायसाठीचा शब्द मी त्यांना दिलेला आहे। सगळ्या न्यायालयीन बाबीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय नियमाच्या चाकोरीमध्ये बसून कसा घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।